नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. गोठ्यातलं गाईंचं शेण भरण्यापासून ते झाडून केर काढण्यापर्यंत आपल्याला गायींची कामं असतात. नंतर त्यांना खायला घालणं हे बाकीचे कामं असतात. पण गोठ्यातलं पहिलं काम म्हणजे शेण भरणं. आणि शेण भरल्यानंतर कुणाला काय होतं, हातांचा जो वास येतो तो येतो. आणि काहींना तर कमरेमुळे शेण भरायची पण इच्छा होत नाही. आणि काय होतं, आता नवीन ज्या मुली लग्न झालेल्या असतात त्यांना शेण भरणं म्हणजे नाही का असं विचित्र वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमधून अशा एका जुगाडाची माहिती सांगणार आहे की जे 100% तुम्हाला कामाला येणार आहे. तर आणि ह्या जुगाडासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही. आणि एकही रुपया खर्च न करता तुम्ही घरच्या घरी हे जुगाड करू शकता. असा जुगाड मी आणलेला आहे. तर बघूया आपण जुगाड काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा जो तेलाचा ड्रम दिसतोय 5 लिटरचा आहे, हे बघा. हा जो खराब पडलेला होता तर मी तो आणलेला आहे आणि त्याचे जे कागदन ते आहे सगळं काढून टाकलेलं आहे. तर ह्या ड्रमपासून आपल्याला शेण भरण्यासाठी तयार करायचं आहे. तर ठीक आहे, चला आपण तयार कसं करतो ते बघू. आधी आपण हा जो खालचा भाग आहे तो आधी काढून घेणार आहोत. एखाद्या चाकूच्या किंवा व्हेक्स पान असतं त्या पानाच्या सहाय्याने आपण हे आधी खालचं कापून घ्यायचं असतं. मित्रांनो, प्रत्येकाच्या इथं शेतीला जोडधंदा म्हणून गाई केल्या जातात. कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाई असतातच. एक जास्त नाही पण एक का दोन तरी असतात. आणि आपण या अशा पद्धतीने हे 2 भाग काढलेले आहे. हे बघा, हे असं होतं. आपण याचे भाग काढले आणि हा फेकून नाही द्यायचा. हा भाग आपल्याला असाच ठेवायचा आहे. यानंतर हा ड्रम इकडून आपण साईडला केला आहे. हे बघा, आता आपल्याला ह्या बाजूचं एका साईडचं ही जी पट्टी दिसते इथपासून इथपर्यंत ही एवढा भाग हा काढून घ्यायचा आहे. आता आपण हा भाग सुद्धा काढून घेतलेला आहे. तर हे बघा, जुगाड पण आपलं जवळजवळ तयारच झालेलं आहे. आता ही जी जागा आहे, ही आतली जागा, तर ही यात जरा तेल आहे. तुम्ही स्वच्छही करून घेऊ शकता आणि नाही घेतलं तरी चालेल, कारण आपल्याला शेणच भरायचं आहे. आणि आता हे जे आहे हे आपण आधीचा भाग जो काढला होता याचा तो पण आहे. आणि खरा उपयोग तर आपल्याला या दोन्हींचाच आहे. तर आपण ट्राय करून एकदा बघूया. चला, तर आपण आता याचा उपयोग करून बघू की याचा उपयोग कसा करतात. तर आम्ही आलेले गायींमागं गायींचं शेण तुम्हाला मी भरून दाखवणार आहेत की याचा उपयोग कसा करतात. तर आधी गायींमागं जे शेण पडलं होतं ते जो मागचा भाग होता तो आणि आपण जे कट केलं होतं त्याच्या सहाय्याने आपण हे भरणार आहोत. तर हे बघा, अगदी सहज, म्हणजे आपण हाताने पण जेवढं पटकन भरू शकत नाही तेवढं त्याने भरलं जातं आहे. ते बघा, आणि जास्त मेहनत पण नाही लागत. म्हणजे शेण भरण्यासाठी आपण जेवढी मेहनत घेतो तेवढी लागत नाही. पटकन भरला आणि दोन्ही पण हात म्हणजे भरतच नाही आपले. आणि हातांचा वास येणं तर लांबचीच गोष्ट आहे आता. हे बघा, एकदम म्हणजे सगळं शेण त्यात भरलं जातं आहे आणि हात पण एकदम कोरडे चकचकीत राहतात. तर
असा मी जुगाड केला आहे. तर मंडळी, तर हे जुगाड करण्यासाठी मी एकही रुपया खर्च केला नाही. आणि तुम्हाला हे जुगाड कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.